आहे विराजच्या बॅट मधून मोठमोठे स्ट्रोक येणार हे मात्र तितकंच खरं. 6 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 17 आणि त्या 17 धावसंख्या करण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे विराज. विराज टॅकिंगला सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बोललो होतो मी या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान टटूला चेंडू वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो. पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. पहा मी सांगितलं होतं जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत इथं मॅचचं काही होऊ शकतं. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा कुठल्या म्हणजे जिथे आपल्याला 6 मध्ये 17 करायच्या होत्या त्या आता आपल्याला करायच्या 5 मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण केलं विराजने. पहिला चेंडू मिड विकेटच्या दरम्यान भिरकावून दिला आणि पहिल्या चेंडूचं स्वागत 4 धावाने केलं. जिथे 6 मध्ये 17 करायच्या होत्या आता आल्या मात्र चेंडू 5 आणि त्या 5 मध्ये आपल्याला करायच्या 13. स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा मित्रांनो. उर्वरित सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 13. मॅच ऑन फायर. इथे मोठा स्ट्रोक येईल का हे मात्र पाहायचंय. आणि सुंदर अशी किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. काय कमबॅक मात्र केले गोलंदाजानं. आता मॅच आले 4 मध्ये 13. जोपर्यंत विराज आहे विराजच्या बॅट मधून नक्कीच 1-2 मोठे स्ट्रोक येणार हे मात्र तितकंच खरं. आणि त्याला रोखण्यासाठी इथे गोलंदाज सज्ज होईल का हे मात्र पाहायचंय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावसंख्या करायची आहे फक्त आणि फक्त 13. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि चेंडू जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला सांगतायत सीमा रेषा बाहेर चौकार. हा चौकार महागडा पडेल का तक्षशिला नेऊया संघाला. थोडंसं गेस करा तुम्ही. हा चौकार जो सुटलाय तो डॉट चेंडूवर चौकार सुटलाय आणि हा चौकार आता महागडा पडेल का उर्वरित 3 चेंडूच सांगतील. आता धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड ऑन स्कोरबोर्ड 19 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 9 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 9 धावा असं समीकरण बदलतंय. मॅच ऑन फायर आपण सगळेजण पाहतोय या ठिकाणावर मॅच. 3 चेंडू आणखी 9 धावा. 3 चेंडू 9 धावा आणि यावेळेला चेंडू मात्र हवेमध्ये पाहायचंय. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार चौकार. 3 मध्ये 9 पाहिजे होत्या आता 2 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. इथे एखादा षटकार येईल का. वनगुळ्या संघाला माहिती आहे की जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅचचा नक्षा बदलू शकतो हे मात्र तितकंच करा. 2 चेंडू फक्त आणि फक्त 5 धावा. मॅच रंगलेली आहे. रंगलेली मॅच आपण सगळेजण पाहतोय. पूर्ण स्टेडियम खच्चाखच भरलेला आहे. पहा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या विचार मंचावर सगळे वैचारिक पातळीवर असणारे सगळे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित प्रतिनिधी त्यांचं मनापासून या ठिकाणावरती मी स्वागत करतो. आणि आता पहा 2 मध्ये धावसंख्या टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 5 करायचे आहे. तुम्हाला षटकार मारावाच लागेल मैदानामध्ये. 2 चेंडू 5 धावा. चेंडू हवेमध्ये आहे पाहायचं इथे. चेंडू मात्र सुटतोय परंतु 2 धावा घेण्यासाठी मात्र सज्ज होते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आणि पंचांनी चेंडूला नो घोषित केलंय. आणि आताच्या धावसंख्या 3 आणि जिंकण्यासाठी आता येणारा चेंडू मात्र फ्री हिट साठी असेल. जवळजवळ हा सामना बघा कसा फिरलाय मित्रांनो. मगाशी सांगितलं होतं विराज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना मात्र जिंकू शकतो. आय थिंक सो नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट आणि तेच 6 एक फ्री हिटच्या माध्यमातून एखादा मोठा स्ट्रोक येईल का हे मात्र पाहायचं. दोन चेंडू 2 धावा. 2 मिनिटं आहे. 2 चेंडू 2 धावा. पहा मित्रांनो 2 मिनिटं जिथे आपल्याला 6 मध्ये 17 करायच्या होत्या मॅच 2 चेंडू 2 वर आली. व्हॉट अ जोक. विराजने मॅचचा पुन्हा नक्षा बदलला आहे. पाहू शकता तुम्ही 2 चेंडू मध्ये 2 धावा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. पंचशील वनगुल्या संघ मात्र थोडासा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतोय.
मी मगाशी सांगितलं होतं जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे ना मॅच मात्र फिरणार हे मात्र तितकंच खरं होतं. इथे मात्र विकेट आता पाहू शकता मॅच तुम्ही. इथे आता मॅच फिरले. इथं मात्र रंग देतो मॅच मध्ये. पंच आता आम्हाला सांगायचंय प्री हिट. बाईज हिट. फ्री हिट नॉट आउट. आता मॅच फिरले. आपण मॅच पाहू शकता. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. विनंती असेल टार्गेट हा कंपल्सरी चेस. मनोज स्ट्रायकिंग एंडला सजवतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण नटवून सजवून घेतलेला आहे. पाहायचंय आपण या ठिकाणावरती एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. इथे मात्र मॅचचा रक्षा बदलेल का. इथे एक चेंडू टार्गेट कंपल्सरी चेस असेल. स्कोअर जरी लेवल झालाय तरी मानला जाणार नाही. तुम्हाला टार्गेट मात्र कंपल्सरी मैदानामध्ये चेसच करावा लागेल मित्रांनो. इथे मात्र हा मॅचचा हिरो कोण ठरतो हे मात्र पाहायचंय. एक चेंडू आणखी एक धाव. पुढील चेंडू. इथे थोडीशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होता त्याच्याकडून. आणि आता थोडा स्पीड अप ठेवा. फास्ट करा मित्रांनो. मॅच रंगले आणि रंगलेली मॅच पाहतोय आपण. एक चेंडू एक धाव. चेंडू मात्र हवेमध्ये. इथे झेल पकडेल का. झेल पकडण्यासाठी सज्ज होईल का. आणि इथे तुम्ही पाहू शकता आणि फलंदाज होते. बाल कुठली मॅच कुठे गेली तुम्ही